नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. आधी आग्यामोहर डसले, मग पुरातत्व विभागाला जाग. मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, वेरूळ लेणी काही काळ बंद. लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेवरून हर्षवर्धन जाधवांची मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह राज्य सरकारवर टीका. आता सविस्तर बातम्या. वेरूळ लेणी परिसरात शनिवारी सकाळी मधमाशांनी पर्यटकावर हल्ला केला. यात जवळपास 5-6 पर्यटकांना मधमाशांनी चाव घेतल्याने एकच धांदल उडाली. सदरील लेणी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात शनिवारी सकाळी लेणी क्रमांक 16 मध्ये मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. सदरील घटना सकाळी 9च्या दरम्यान घडली. या जवळपास 5-6 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने एकच धांदल उडाली. हे सर्व पर्यटक गुजरात राज्यातील होते. सदरील लेणी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मधमाशांचा हल्ला एवढा जबरदस्त होता की या पर्यटकांनी लेणीच्या प्रवेशद्वारापर्यंत जीव मुठीत धरून पळ काढला, तरी या पिच्छा सोडेना. लेणी बाहेर असलेल्या स्थानिकांनी उसाचे पाचट जाळीत या मधमाशांना परतून लावले. या पर्यटकांवर वेरूळ गावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्रवाशांना पुढे मार्गस्थ व्हावे लागले. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्र सरकारचा पुरातत्व विभाग लाखो रुपयांची उधळपट्टी करतो. विशेष म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी व किरकोळ कामांसाठी लेणी दर मंगळवारी बंद असते. वेरूळ लेणी परिसरात हा वन्य प्राण्यांसाठी पोषकच असून या ठिकाणी बिबट्या, वानर, तडस, रानमांजर, मधमाशांचा मुक्त संचार आहे. लेणी परिसरात असलेल्या मधमाशांच्या पोळ्याबद्दल पुरातत्व विभाग उदासीन असल्याने वर्षातून एकदा तरी पर्यटकांना मधमाशांच्या हल्ल्याच्या घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आधी आग्यामोहर डसले, मग पुरातत्व विभाग सरसावला, असेच काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. निवडणूक कामाकडे सकारात्मकतेने पहा व कामकाज करा, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पैठण येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दरम्यान प्रोत्साहित केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 110 पैठण व 106 फुलंब्री विधानसभा क्षेत्रनिहाय केंद्राध्यक्ष व 6 मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पार पडले. पैठण येथे श्रीनाथ हायस्कूलमध्ये प्रशिक्षण पार पडले. येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, सर्व झोनल व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. तर फुलंब्रीसाठी युनिव्हर्सल हायस्कूल चिखलठाणा येथे प्रशिक्षण पार पडले. येथे जिल्हाधिकारी स्वामी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार कृष्णा कानमुळे आदी उपस्थित होते. पैठण येथे पहिल्या सत्रात 545 तर दुसऱ्या सत्रात 445 कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. फुलंब्री मतदारसंघासाठी 508 कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र इत्यादी आवश्यक सामुग्री प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. आणि मतदान प्रक्रियेची किंवा इलेक्शन ड्युटीची कुठलीही काळजी करू नका. पॉझिटिव्ह राहा. हा लोकशाहीच्या महोत्सवामध्ये तुम्हाला आम्हाला भाग घेता येते. तुमचं माझं आमचं भाग्य आहे. म्हणून आपल्याला सुद्धा त्याचा अभिमान वाटला पाहिजे. या प्रक्रियेचा जो तुम्ही भाग आहात याचा स्वाभिमान बाळगा, आनंद बाळगा आणि आनंदाने या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. शिंदे सेनेच्या संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण आणि अन्य विषयावरून भुमरे यांना आरोप केले. मी आत्ताच ऐकलं की शिंदे सेनेतर्फे श्री संदीपानजी भुमरे रोहियो मंत्री यांचं नाव छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी सुचवण्यात आलेलं आहे, किंबहुना फायनल झालंय. जर ते खरंच फायनल झालं असेल तर मी एकच म्हणेन की मी निश्चित साहेब तुमचं स्वागत केलं असतं. मात्र या सरकारने मराठा आरक्षण जे फसवं दिलेलं आहे हे फसवं आरक्षण द्यायला नाही पाहिजे होतं. चोख पक्का आरक्षण द्यायला पाहिजे होतं.
आणि दुसरी गोष्ट, साहेब तुम्ही रोहियो मंत्री आहात, या जिल्ह्यामध्ये जे विहिरी आणि गोठ्यांच्यासाठी असं म्हणतात की व्यवहार झालेत, तसे व्यवहार नाही व्हायला पाहिजे होते आणि गोरगरिबांना विहिरी आणि गोठे मिळायला पाहिजे होते. या दोन गोष्टी जर झाल्या असत्या, मी मनापासून साहेबांचं स्वागत केलं असतं आणि मनापासून त्यांचं कामही केलं असतं. असो, आज या पार्श्वभूमीवरती त्यांची उमेदवारी डिक्लेअर होतीये. या उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या संदर्भामध्ये या गोष्टी पाळल्या गेल्या असत्या तर जिल्ह्याने, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असतं. आता कसं करायचं हा विषय सगळा जनता ठरवणार आहे. धन्यवाद. खुलताबाद पंचायत समितीच्या अभिलेख कक्षातील कपाटाला शनिवारी सकाळी 7च्या दरम्यान आग लागून महत्वपूर्ण संचिका आगीत भस्मसात झाल्या. याबाबत पंचायत समिती प्रशासनास खबर लागताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत सदरील आग विझवली. खुलताबाद येथील पंचायत समितीच्या इमारतीतील अभिलेख कक्षातील कपाटाला शनिवारी सकाळी 7च्या दरम्यान आग लागून महत्वपूर्ण संचिका आगीत भस्मसात झाल्या. याबाबत पंचायत समिती प्रशासनास खबर लागताच कर्मचाऱ्यांनी खुलताबादला धाव घेत सदरील आग विझवली. घटनास्थळी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, प्रभारी गट शिक्षण अधिकारी VC केवट यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. पंचायत समितीच्या या इमारतीत कपाटाला लागलेल्या आगीत अवघ्या एकाच कपाटातील संचिका जळाल्याचे चित्र असून सुदैवाने विजेची उपकरणं, संगणक यांना आग लागली नाही. सदरील घटना ही शॉर्ट सर्किट नसून अज्ञात व्यक्तीने केलेले काम दिसत असून याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई केली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी सांगितले. या कपाटात जळालेल्या संचिका या साधारण 4-5 वर्ष जुने झालेल्या संचिका असल्याचे व त्या समाज कल्याण विभागाशी संबंधित असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. खुलताबाद पंचायत समितीची नवीन इमारत बांधकाम अंतिम टप्प्यात असून 10 कोटीची ही इमारत कधी वापरता येईल हा मुद्दा गुलदस्त्यात आहे. यामुळे पंचायत समितीचा कारभार शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्राच्या इमारतीतून चालतो आहे. सदरील इमारत परिसरात CCTV कॅमेरे नसल्याने शनिवारी लागलेल्या आगीच्या घटनेचा उलगडा होण्यास अडचण येणार असली तरी या आगीमागील मास्टरमाइंड कोण याबाबतची चर्चा दबक्या आवाजात पंचायत समिती आवारात सुरू होती. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गोरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ सदावर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. ADN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15-24-25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर.
ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर स्वागत। डॉक्टर जीवनसिंग राजपूत यांनी औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढणार असल्याबाबत त्यांची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली। तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला माहिती असेल, सर्वे सांगतोय की नवीन चेहऱ्याला ह्या वेळेस खूप जास्त मताने जिंकून आणण्याची प्रत्येकाची एक आत्मीयता आहे। तुम्हाला माहिती आहे, ज्यांचं तुम्ही नाव घेतलं, माजी खासदार असतील, 4 वेळ होते, पण त्यांना विकास काय असतो हे आपण सुद्धा सांगितलं नाही आणि त्यांनी पण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही। त्यांना आपण जातीपातीच्या नावावर मत दिले होते। यावेळेस तो प्रश्न आता संपलेला आहे। छत्रपती संभाजीनगर नाव आता बदललेलं आहे। आता त्यांना मतदान देण्यासाठी काही आपल्याकडे सुद्धा काही कारण नाही आहे। त्यामुळे यावेळेस त्यांना मतदान मिळेल का नाही हा माझा खूप मोठा प्रश्न आहे। वी सपोर्ट JR या मोहिमेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये आपल्या अन्यायाविरुद्ध जो आपल्याला अन्याय होतो आहे मराठवाड्यावर किंवा आपल्या शहरावर किंबहुना जी विकासाची गंगा आदरणीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशामध्ये चालू आहे, ती विकासाची गंगा कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊन थांबते। त्या गंगेला आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला लढणं हे सर्वांना गरजेचं आहे। प्रत्येक जवळपास 661 ग्रामपंचायत असतील किंवा शहरामध्ये वेगवेगळे भाग असतील, त्या सर्वांशी आपलं चर्चा झाली, बरेच सर्वे झाले। प्रत्येकाची अपेक्षा आहे, शहर नवीन आहे, अपेक्षा नवीन आहे, सर्वांचे विचार नवीन आहे आणि चेहरा सुद्धा नवीन असला पाहिजे। जो चेहरा ग्रामीण शहर या सर्वांचा विचार करणारा पाहिजे, जो चेहरा ह्या प्रश्नांना मांडून आपला हक्क दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणू शकतो असा पाहिजे। आणि यासाठी आता आपण सरला बेट जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बाउंड्री आहे, तिथून मराठवाडा सुरू होतो, सरला बेट पासून आपण JR वारी शिववारी ही आपण चालू करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गावगाड्याची कन्सेप्ट काय होती, लोकांचं विकासाची धारणा काय आहे, त्याबद्दल ती चर्चा होणार आहे। आणि ती जी काही वारी असेल ती आपल्याला शहरामध्ये इथे येऊन ती फॉर्म भरेपर्यंत चालू राहणार आहे। गुढीपाडवा ही एक टेंटेटिव्ह तारीख आहे, तरी उद्या परवा ती फिक्स होईल। विकासाची कामं, सर्वात पहिली गोष्ट मूलभूत गरजा, ज्या आजपर्यंत 70 वर्ष झाले मूलभूत गरजांच्या नावावर पाणी मागच्या 20 वर्षापासून चालू आहे, अजून किती दिवस चालेल पाण्याचे पाईपलाईनचा, तो असे असंख्य मूलभूत प्रश्न आहे, जे पाणी असेल, कचरा असेल। दुसरी गोष्ट बेरोजगारी, इथे येणाऱ्या कंपन्या त्या इथे येत नाही। हे मराठवाडा पूर्ण औद्योगिक केंद्र होतं, पैठण असेल किंवा भोकरदन असेल असे पूर्ण केंद्र होतं, पण आज ते औद्योगिक केंद्र राहिलेलं नाहीये। तो सर्वात मोठा प्रश्न असेल। रोजगारी मिळणं हा प्रश्न असेल। शिक्षणाचा जो प्रश्न आहे, कोणतीही जिल्हा परिषद किंवा मनपा शाळा हे बंद राहू नये, त्याला पूर्ण गरिबाला चांगलं शिक्षण मिळावं, CBSE पॅटर्नचं मिळावं, हा माझा आग्रह राहील। राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवस अत्यंत उत्साहात पूर्ण वातावरणात सादर करण्यात आला।
भारतीय जनता पक्षाला आज शनिवारी 45 वर्षे पूर्ण झाले असून याचे औचित्य साधत पूर्व मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर आणि बजरंग चौक येथील कार्यालयाबाहेर भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच भाजपचे ध्वज फडकावून साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं। 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली। स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं। केवळ 3 राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता देशभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे। सायबर भामट्यांनी नवनवे प्रयोग करून सामान्य नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरू केले असून अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पुन्हा एकदा केले। रिसेंटली पुलिस कमिश्नर के नाते से मैंने एक वीडियो वायरल किया था। ये वीडियो मैंने इसलिए वायरल किया था कि लोगों के साथ चीटिंग होती है। आजकल क्या है कि सारी चीज़ें काफ़ी चीज़ें ऑनलाइन होती है, तो ऑनलाइन करते समय अगर हम उसकी जो प्रॉपर प्रिकॉशन है अगर वो नहीं लेंगे तो हमारे साथ भी चीटिंग हो सकती है। तो जनता को मैं ये बताना चाह रहा था कि किस प्रकार से साइबर फ्रॉड ये आपको फ़ोन करते हैं। जैसे कि पहले बताएंगे कि हम कहीं कॉल कर रहे हैं, कोई इन्वेस्टिगेशन एजेंसी से फ़ोन आ रहा है, CBI है, ED है या कोई पुलिस डिपार्टमेंट का कोई पुलिस स्टेशन है, ऐसा एक फ़ोन आता है और उसमें ये बताया जाता है कि आपका टेलीफोन नंबर यूज़ करके फ्रॉड किया गया और आपके खिलाफ कोई FIR दर्ज हुई है और आपको अरेस्ट करना पड़ेगा। ऐसी धमकी देने के बाद नेचुरली कोई डर जाता है। डरने के बाद में फिर वो उसकी बातों में आ जाता है और उसकी बातों में आके फिर उसका धीरे धीरे उसका बैंक डिटेल्स लेते हैं, उसके अलग अलग बात करके उससे पैसा निकाल लिया जाता है बैंक से। ऐसे ही वर्क फ्रॉम होम की आपको अपॉर्चुनिटी ऐसा बताया जाता है, जैसे आपको फ़ोन आएगा, आपको कहेंगे कि आपके लिए एक वर्क फ्रॉम होम है, आप तो घर बैठे बस इतना पैसा कमा सकते हो। तो आपको क्या करना है, उनको आपको कहेंगे कि एक लिंक है, उसको आप क्लिक करो, अपना फॉर्म भर लो। उस लिंक में आपकी सारी डिटेल्स अब एक बार चली जाती है, उसमें आधार नंबर चला जाता है, आपका फ़ोन नंबर चला जाता है। तो फिर वो क्या करते हैं कि उस फ़ोन नंबर का, उस आधार कार्ड का एक प्रिंट निकाल के, वो सिम कार्ड गुम गया है, ऐसा डुप्लीकेट सिम कार्ड निकाल के आपका फ़ोन बंद हो जाता है और फिर सारे बैंक के पासवर्ड उस फ़ोन पे आते हैं। उसके जरिए वो आपके बैंक में आपका अकाउंट खाली कर देते हैं। या फिर इंस्टेंट लोन एप्लीकेशन के नाम पे आता है कि आपको इंस्टेंट लोन मंजूर हो गया है, आपको ये हम बिना किसी डॉक्यूमेंट के आपको लोन दे देंगे और आप लिंक क्लिक करो। मैं सबसे ये कहना चाहता हूँ कि कोई भी अनजान लिंक आप कृपा करके क्लिक मत करिए। कोई भी ऐसी लिंक आती है, व्हाट्सएप में आती है, मैसेज में आती है, इंटरनेट के जरिए आती है, तो उसको आप लिंक को क्लिक मत करिए। उसमें आपके साथ चीटिंग होने की बहुत बड़ी संभावना बनी रहती है। दोस्तों CBI का सेटअप बनाते हैं, ED का सेटअप बनाते हैं, पीछे कोई अपना फ्लेक्स बोर्ड का बैनर होता है जिसमें पुलिस का नाम रहेगा, CBI कार्यालय का नाम रहेगा, दिल्ली कार्यालय का नाम, कस्टम अधिकारी का नाम रहेगा। कहेगा आपने एक कस्टम का कंसाइनमेंट मंगाया था, उसमें कॉन्ट्राबैंड आर्टिकल है, वो पकड़ा गया है, अभी आपको अरेस्ट करना पड़ेगा, आप आ जाओ इधर। और फिर जिसके पास भी होता है वो तो डर जाता है। तो ऐसे प्रकार से वो एक माहौल क्रिएट करते हैं, एक स्टूडियो बनाते हैं और ऐसा महसूस कराते हैं आपको कि जैसे ये सच में किसी एजेंसी का कॉल है या किसी पुलिस स्टेशन का कॉल है। पब्लिक को क्या आह्वान करेंगे? मैं पब्लिक से यही कहना चाहूँगा कि ऐसे ऑनलाइन इन्वेस्टिगेशन और अरेस्ट और ऐसा कुछ नहीं होता है। अगर ऐसा कोई फ़ोन करे तो आप उनको कह दीजिए कि ठीक है, हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में पहुँच जाएंगे और वहाँ जो भी हमें बयान देना है हम उस पुलिस स्टेशन के माध्यम से देंगे। शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आधी आग्यामोहर डसले, मग पुरातत्व विभागाला जाग, मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, वेरूळ लेणी काही काळ बंद। लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेवरून हर्षवर्धन जाधवांची मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह राज्य सरकारवर टीका। याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।